जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजित पवार यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या जामनेर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे। याबाबत पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना निवेदन देण्यात आले आहे। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप खोडपे, किशोर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर बोरसे, तुषार सपकाळ, प्रल्हाद बोरसे, नरेंद्र जंजाळ, मोहन चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदनात संबंधित घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजितदादांचा जो संशयास्पद मृत्यू झालेला आहे त्या संदर्भात फिर्याद दाखल करण्यासाठी जामनेर तालुक्याच्या वतीने आम्ही निवेदन दिलेले, फिर्याद दिलेली। खरं म्हणजे अजितदादांचा हा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनांमध्ये शंकांचं काहूर आहे आणि तीच शंका जयंतराव असतील, अमोलजी मिटकरी असतील यांनी तर व्यक्त केलीच, परंतु रोहितदादांनी अतिशय सूत्रबद्ध रीतीने ह्या संशय कसा वाढलेला आहे हे सिद्ध करून दिलेलं आहे। साधा अपघात राहिला तरीसुद्धा कसोशीने चौकशी केली जाते। एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या नेत्याचा मृत्यू होतो आहे आणि त्याबद्दल काही चौकशी होत नाही, हे खरोखरच संशयास्पद आहे। म्हणजे ते त्या दिवशी कोणत्या नेत्याच्या, विदर्भातल्या कोणत्या नेत्याच्या फायलीमुळे त्यांना उशीर झाला, अचानक रस्ता सोडून विमानाने जायचं कसं ठरलं, विमान हेच कसं ठरवलं गेलं आणि विमान VSR कंपनीचं ठरवल्यानंतर अनेक संशयास्पद गोष्टी येत आहेत की त्याच्यामध्ये एवढं इंधन काबर भरलेलं होतं आणि पायलटसुद्धा हा सुरक्षित चालवणारा न होता, अशा अनेक शंका आलेल्या आहेत आणि या शंकांचं काहूर सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये उमटलेलं आहे आणि याचा छडा लागायलाच पाहिजे। यासाठी आम्ही सर्वांनी ही फिर्याद दाखल केलेली आहे आणि निश्चित त्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपासून सत्य ते जनतेसमोर यावं अशीच अपेक्षा आहे। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट अधिक अजित पवार गट या दोघांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी एक फिर्याद दाखल केलेली आहे। आपल्याला सर्वाला माहितीच आहे, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादांचं 28 तारखेला विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं आणि ते संशयास्पद अशा पद्धतीचं निधन या ठिकाणी झालेलं होतं। त्या संदर्भात आज 1 महिना उलटलेला आहे, त्याची चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे अशी सर्वांनीच मागणी केली होती। परंतु आपण तो सर्व जर काळ बघितला की अजितदादा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, इतकं मोठं व्यक्तिमत्व, त्यांना एक चांगल्या पद्धतीची जेल सुरक्षा असते, त्यांच्या प्रवासाची योग्य ती दखल घेतली जाते। एवढं सर्व असताना VSR जी कंपनी आहे, ज्या विमानातून दादा या ठिकाणी मुंबईवरून बारामतीला पोहोचले आणि बारामतीला पोहोचता पोहोचता 2 मिनिटाच्या अगोदर त्यांचं या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला। मग याच्यावरनं आमचे नेते रोहितदादा पवार असतील, सर्वांनाच, जयंत पाटील असतील, यांनी संशय व्यक्त केलेला होता की एवढं या विमानाच्या वेळेस दादा त्या विमानात बसले, पायलट कोण होते। आपण सोशल मीडियावर बघितलं असेल, जो पायलट या ठिकाणी होता त्याची मागची हिस्ट्री काय होती, याला 2 वेळे 3 वेळे सस्पेंड केलेलं होतं दारूच्या नशेमुळे। मग अशा पद्धतीनं हा जो सर्व प्रवास झालेला आहे हिच्यामध्ये कुठेतरी त्रुटी आढळून आलेल्या आहेत आणि रोहितदादांनी मागणी केल्यामुळे या DRS कंपनीने ज्यावेळी चौकशी केली, त्या चौकशी अंती हे VRS कंपनी या ठिकाणी दोषी आढळून आलेली आहेत। मग ही जर दोषी आढळली असेल मग त्याच्यात गुन्हा का दाखल होऊ नये। आज या ठिकाणी एवढं मोठं व्यक्तिमत्व महाराष्ट्र पोरका झालेला आहे। अजितदादाबद्दल सांगायचं झालं तर अजितदादा गेल्यामुळे ही पोकळी कधीही भरून निघू शकत नाही। एवढं मोठं व्यक्तिमत्व या VSR कंपनीच्या चुकीच्या नियोजनामुळे ही 100% या ठिकाणी हे घडलेलं आहे। आम्हाला तर शंका अशी आहे की या VSR कंपनीकडनं कुणी हे घडून आणलेलं आहे असे होण्याची शक्यता आहे। म्हणून ही चौकशी झाली पाहिजे आणि जोपर्यंत या VSR कंपनी गुन्हा दाखल होत नाही
तोपर्यंत ही चौकशी सुरळीत होणार नाही, निपक्षपात होणार नाही अशी आमची मागणी आहे. आणि त्या संदर्भात आज आम्ही येथे जामनेर पोलीस PI कासार साहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे की या VSR कंपनीवर त्वरित गुन्हा दाखल व्हावा अशा मागणीसाठी आज आम्ही सगळे जमलेलो आहोत. उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांचं 28 तारखेला जे दुर्दैवी निधन झालं त्या संदर्भामध्ये जी VSR कंपनी आहे त्या कंपनीचे वरती गुन्हा दाखल होऊन या प्रकरणाची निपक्षपणे चौकशी व्हावी. कारण अनेक नेत्यांनी याविषयी शंका उपस्थित केलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र या गोष्टीची सत्यता काय ही जनतेसमोर यायला पाहिजेत अशी अपेक्षा धरून आहे. तरी या संपूर्ण घटनेची चौकशी होऊन निपक्षपणे चौकशी होऊन संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल होऊन आणि इतर जे कोणी त्यामध्ये समाविष्ट असतील किंवा अजितदादांचा जर घातपात झाला असेल तर त्या सर्वांवरती कायदेशीर कारवाई होऊन याची निपक्षपणे चौकशी होऊन त्यांना न्याय मिळावा आणि या महाराष्ट्राच्या जनतेसमोर हे सर्व उघडकीस यावं. कारण आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये अमोल मिटकरी असतील, रोहित दादा असतील व इतर जयंत पाटील इतर नेते मंडळी असतील या सर्वांनी याविषयी शंका उपस्थित केलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक काहूर निर्माण झालेली की नेमका दादांचा घातपात कोणी केला आणि कसा झाला. तर या गोष्टीचा एक छेडा लागून या लोकांवरती गुन्हा दाखल या कंपनीवर गुन्हा दाखल होऊन या गोष्टीचा छडा लागायला पाहिजेत आणि जे काय सत्य असेल ते या महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर यायला पाहिजे. यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटातर्फे या जामनेर पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की संबंधित कंपनीवरती गुन्हा दाखल करून त्यामधले जे कोणी दोषी असतील जे काय सत्यता असेल ते बाहेर यावी आणि लोकांच्या समोर हा सर्व प्रकार उघडकीस यावा याकरता आम्ही सर्वांनी इथं निवेदन दिलेलं आहे. आज सर्व पदाधिकारी इथं जमा होऊन साहेबांना निवेदन दिलं तर या गोष्टीतून लवकरात लवकरच सत्य बाहेर येईल. कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये यावर काहूर माजलेला आहे. विधान भवनामध्ये सुद्धा यावर चर्चा झालेली आहे. बाहेरसुद्धा अनेक नेते त्या पद्धतीनं तपास घेत आहेत. तर या गोष्टीचं सखोल चौकशी व्हावी, सखोल तपास व्हावा एवढी आमची सर्वांची अपेक्षा आहे. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.